आज संतोष चौधरी जुडले गेलेले आहेत. खरं तर जामरुक म्हटलं की माझ्या आत्याचं गाव, त्यामुळे या मॅचला मला दरवर्षी न चुकता यावंच लागतं. एक तास का ना होईना मात्र इथे द्यावा लागतो, कारण आमचे मित्र रमेश तांडेल, मंगेश तांडेल, गणेश तांडेल, दिनेश तांडेल, अंकुश, योगेश, गोट्या आणि सुरेश तांडेल, ज्याला सगळे आम्ही बाबऱ्या सगळेजण आपण बोलतो, ही सगळी दोस्त मंडळी, सगळी मित्रमंडळी या मैदानावर येते. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी रामदास बुवांच्या ज्या कन्या आहेत तर त्यांनी मस्त शिवगर्जना इथे दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली आहे. खरं तर एक गोपीनाथ बुवांची कन्या आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिली. त्यांचा वाढदिवस आहे. आमच्याकडून पण तुम्हाला ताई वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जियो हजारो साल और हर साल के दिन हो 50,000. तुमचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वळूया मैदानावर, जिथे अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुक व ग्रामस्थ मंडळ जामरुक यांच्या वतीनं परिवर्तन विकास आघाडी चषक 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि वाशिवलीकडून पहिला गोलंदाज येतोय निखिल पाटील. समोर आहे निशांत माळी. हो, मस्त चेंडू. निशांत माळी म्हणजे एक टेक्निकल फलंदाज आहे. मंगेश यांच्या मामाचा मुलगा, रमेश यांच्या मामाचा मुलगा टेक्निकल फलंदाज आहे. एकदम जबरदस्त फलंदाजी करतो. खरं तर सर्कल स्पेशालिस्ट असा हा फलंदाज आहे. जर फटकेबाजी करायला लागला तर त्याला रोखणं फार मुश्किल होऊन बसतं. असा तंत्रशुद्ध फलंदाज आहे तो निशांत. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र अतुल माळी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. लगातार 3 षटकार लगावले तर प्रशांत माळी आणि अनिकेत माळी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. आणि ललितनं कॅच घेतली तर किरण पिंगळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पारितोषिकांची खैरात आहे. आणि अतुल माळी आता लेफ्टी आलेले आहेत. संतोष लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे झालेलं दिसतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे तो निखिल. निखिलचा हा चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग झाले चेंडूची आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल रन. 4 षटकांचा सामना आहे. इनमीन 24 चेंडूंचा सामना आहे. या 24 चेंडूंच्या सामन्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 षटकार जर बसले तर सावळे संघाचं काहीतरी होऊ शकेल, कारण वाशिवली एक तगडा संघ आहे. ललित आहे, त्याच्याप्रमाणे शिंदे आहे, पंकज शिंदे आहे. अशी बॅटिंग ऑर्डर मोठी आहे. बंटी पण आहे का या टीममध्ये? मोठी बॅटिंग ऑर्डर आहे. निखिल आहे. त्यामुळे या संघासमोर कमीत कमी 40 ते 50 धावा होणं गरजेचं आहे. जबरदस्त टोला आणलाय निशांत माळी. ब्रँडेड फटका पहिला मला असं वाटतंय षटकार ठोकतोय या सत्रातील तो निशांत माळी. वर लागलेला आहेत. कमीत कमी 10-15 पावलांचा रनअप आहे तो. निखिलचा जोरात चेंडू टाकतोय निशांतला. निशांत तंत्रशुद्ध फलंदाज आहे. जसा चेंडू येईल तसा मारणारा हा सावळे संघाचा अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाचा एक हुकमी एक काय लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सावळे संघानं केलेलं आहे. त्यामुळे थोडीशी डोकेदुखी क्षेत्ररक्षण सजवताना होते ती वाशिवली संघाकडून. जय मल्हार. वाशिवली संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिले 3 चेंडू चांगले टाकले. 4थ्या चेंडूवर मात्र षटकाराचा मार बसलाय. 5वा चेंडू पुन्हा चांगला टाकलाय आणि आता 6व्या चेंडूवर काय होणार. हा चेंडू अतुल माळी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. बरोबर बॅटच्या मधोमध नाही बसला. चेंडू जातोय गलीमध्ये. पहिलं षटक मला असं वाटतं संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाची धावसंख्या पोचलेली आहे बिनबाद 10. बिनबाद 10. मस्त आयोजन आहे संतोष. खरं तर निसर्गाच्या अगदी सानिध्यामध्ये असलेलं हे जांभरूक गाव. माझं बरंचसं बालपण या गावामध्ये गेलेलं आहे. या गावामध्ये भरपूर मी म्हणजे 7-7, 8-8, 10-10, 15-15 दिवस राहिलेलो आहे.
रमेश असेल, बाकी त्यांचे सर्व आमची तांडेल कंपनी असेल, या गावामध्ये राहिल्या कारणानं या गावाशी एक वेगळं नातं आहे आणि अतिशय चांगले सामने आज आपण या मैदानावर बघतोय. संदीप आमचे गायकवाड लेग अंपायरचं काम तिकडे पाहतात, तेही या परिसरातील चांगले नामवंत असे समालोचक आहेत आणि एक वेगळा देखावा आज आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे नुसतं मैदानच नाही तयार केलं, तर हे जे आतलं सर्कल, लाइटिंगचं सर्कल आपल्याला LED बघायला मिळतं आहे. बाउंड्री लाईनवर आपण बघतोय सगळ्या LEDs लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या मैदानाचं सौंदर्य आहे ते सौंदर्य वाढलेलं आहे. किरण पिंगळे यांच्याकडून 3 विकेटला 500 आणि पर विकेटला 100 पैशांची गड्डी घेऊन आलेले दिसतात. आज लयलूट करणार मैदानावर, परंतु अजूनही आत्याचा मुलगा आहे, अजूनही मला असं वाटतंय कोणत्याही गोलंदाजानं विकेट घेतलेली दिसत नाही आहे. सलामीची जोडी अजूनच मैदानात आहे. निखिल, प्रवीण तयार आहे. निशांत आणि अतुल माळी, ही माळी ब्रदर्स मात्र मैदानावर आपण खेळताना पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी पण बऱ्यापैकी आहे. भाईचा बोर्ड तिकडे आपण बघतोय साईड स्क्रीनवर मागच्या बाजूला. चांगलं आयोजन, मस्त नियोजन अष्टविनायक मंडप डेकोरेटर्सचा. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि धावचीत होतोय तो अतुल माळी. पहिला धक्का अनिकेत 11 उत्कर्ष सावळेला. चाललेला आहे, ज्यानं संपूर्ण रायगडला ज्यानं मोहित केलं होतं. रायझिंग प्लेयर आपण 2-3 वर्षामध्ये या संपूर्ण रायगडमध्ये त्याला बघितलेलं आहे. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवलेली आहे तो बबल्या आलेला आहे. पोलार्ड, यस, पोलार्ड नावानं त्याला सगळेजण ओळखतात. पोलार्ड सारखी फलंदाजी करतो, लांब षटकार ठोकण्यामध्ये तो माहीर आहे. हो, मात्र निशांत माळीचा परफेक्ट स्ट्रोक, टायमिंग स्ट्रोक, बुद्धीनं खेळलेला, ताकदीनं खेळलेला हा स्ट्रोक, उत्तुंग असा षटकार. अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुक आणि ग्रामस्थ मंडळ जामरुक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण थेट घरबसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतो. KTC म्हणजे कर्जत टेनिस cricket.in माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहू शकतो. आमचं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्या आमच्या मॅचच्या मिळतील. पोलार्ड इकडेच आहे नॉन स्ट्राईक एंडला, मात्र सलामीवीर निशांत माळी मात्र कहर करतोय मैदानावर, बरसतोय, अक्षरशः षटकारांचा पाऊस पडतोय. हा चेंडू यॉर्कर चेंडू, आणि ही विशेषतः राहिलेली आहे वाशिवलीकरांची संतोष. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला ना, नंतरचा चेंडू यॉर्कर टाकतायत हे सगळे गोलंदाज. निखिल प्रमाणेच प्रवीण पण तशीच गोलंदाजी करतोय. आतापर्यंत प्रवीणनी चेंडू फेकले आहेत 4. हा चेंडू फुलटॉस चेंडू, पुन्हा प्रहार केलाय निशांत माळीचा. अजून एक धमाका, स्फोटक फलंदाजी करतोय निशांत माळी, उत्तुंग असा षटकार. तेवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरुद्ध जय मल्हार वाशिवली असा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली आहे ती वाशिवली संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. बरसलेत अक्षरशः सावळेकर. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या दुसऱ्या षटकातील कदाचित शेवटचा
चेंडू असावा. गणेश लबडे आणि अरुण जाधव यांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं. त्यांचं स्वागत होत आहे आणि विकेट पडते. पहिला गडी बाद होतोय तो निशांत माळी, दुसरा गडी बाद होतोय निशांत माळी. तेवीस धावा झालेल्या आहेत. सुंदर झेल टिपला आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. जबरदस्त झेल टिपला आणि निशांत माळी मात्र निराश अंतःकरणानं मैदानाच्या बाहेर येत आहेत. देवेश माळी मैदानात आलेले आहेत. लेफ्टी बॅट्समन आहेत देवेश माळी. एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. कोणत्याही क्षणी स्फोटक फलंदाजी तो करू शकतो. निशांत माळीची जागा घेण्यासाठी देवेश माळी मात्र मैदानात गेलेले आहेत. वाशिवली विरुद्ध सावळे असा हा सामना आहे. शांत क्रिकेट आहे. खरं तर हे जांभरुखचं वातावरण आहे ना संतोष, अतिशय शांत आहे. स्टेशन जवळ आहे जांभरुखच्या, डोलवली स्टेशन, आणि तिथून पूर्वी तर सगळे चालतच जायचे ना दिनेश, सगळे चालत, योगेश सगळे चालत त्या स्टेशनला जायचे. आता गाड्या घोड्या सगळ्या आलेल्या आहेत. मग तिथे ट्रेननी कर्जतपर्यंत जायचं, कर्जतवरून बसनी जायचं किंवा रिक्षा मिळाली तर रिक्षानं जायचं. खोपोलीला जायचं असेल तरी ट्रेनचाच प्रवास मॅक्झिमम या परिसरातील सर्व नागरिक करत असायचे. अजूनही मला असं वाटते करत असतील, परंतु आता सुबत्ता आलेली आहे या परिसरामध्ये. बरेचसे म्हणजे बरेचसे लोक या गावातील अल्टा कंपनीमध्ये बरेचसे कामाला आहेत. आमचे मामा पण अल्टाच कंपनीमध्ये होते. तर असं आत्ता सुबत्ता लाभलेलं हे गाव आहे ते जांभरुख. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे जांभरुख गाव आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. हो हो, मस्त चेंडू. वाशिवलीकरांनी आता जय मल्हारचा गजर केलेला आहे आणि पोलार्डला चेंडू टाकला आहे तो निर्धाव. देवेश आणि पोलार्ड आता एकमेकांशी हितगुज करतायत, एकमेकांना समजावून सांगतायत. काय झालं? थ्रो बॉलरचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. तिसरे पंच या. या आपले लोकल तिसरे पंच आलेले आहेत. थ्रोचं ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे सतीशवर. बघूया बघूया चेक करण्यात येईल. ओ, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. वाईड आणि एक धाव मिळते. या वाईडनं सावळे संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 24. निखिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बाबल्यानं मारलाय चेंडू स्टेजवर आमच्या दिशेनं सरळ हा बॅनरवर आदळतोय. आदरणीय सुधाकर घारे साहेबांच्या तो षटकार ठोकतोय पोलार्ड. ऋषिकेश माळी. आलेला आहे तो सावळे संघाच्या स्कोर कार्डला. 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 30 धावा झाल्यात. गोलंदाज सतीशला मोठा फटका मारला, षटकार मारला आणि या षटकारानं आता 30 धावा धावफलकावर लागतायत त्या सावळे संघाच्या. हा ही चेंडू बबल्यानं जबरदस्त टोलवलाय.
पोलार्ड ऋषिकेश माळी आता थांबायला तयार नाहीये. पहिला मारला मिड विकेटला, आता मारला जातोय सरळ लॉंग ऑफ मध्ये. एक जर षटकार मारला तर अनिकेत माळी यांच्याकडून आणि प्रशांत माळी ज्यांच्या मातोश्री सावळे ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. बघूया 1000 रुपयांचं पारितोषिक बबल्या मिळवेल का. हावी झालेला आहे, प्रहार करतोय. अगोदर थ्रोचं ऑब्जेक्शन घेण्यात आलं, प्रेशर क्रिएट केलं आणि त्या प्रेशरचा फायदा मला असं वाटतं सावळे संघाला झालेला दिसतोय. जबरदस्त हाणामारी आता करतोय. धावा नेऊन ठेवलेल्या आहेत त्या 36च्या घरामध्ये. 4 षटकांचे सामने, तिसरं षटक सुरू आहे. जबरदस्त मारलाय लॉंग ऑफ मध्ये षटकार. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेले आहेत ते ऋषिकेश माळीने आहे. क्या बात आहे ऋषिकेश, जबरदस्त टोलेबाजी केलेली आहे. आणि अनिकेत माळी आणि प्रशांत माळी यांचं 1000 रुपयांचं पारितोषिक तर पटकावलंयच त्यानं. त्याचबरोबर 42 धावांपर्यंत मजल मारलेली आहे ती अनिकेत 11 उत्कर्ष सावळे या संघानं. वन मॅन आर्मी ज्याला आपण म्हणतो, एक हाती किल्ला त्यानं लढवलेला आहे. एक हाती मोठे मोठे फटके मारतोय आणि आपल्या संघाला एक हाती विजय मिळवण्याच्या दिशेनं आता चाललेला आहे. प्रथमेश गेलेला आहे जवळ तो सतीशच्या आणि आता त्याला सांगतोय. प्रथमेश सिनियर खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. सांगतोय की असा चेंडू टाक, तसा चेंडू टाक, परंतु हा गाजलेला खेळाडू आहे, परिपक्व असा हा खेळाडू आहे तो ऋषिकेश. ऋषिकेश काय करेल. हो, हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. समांतर हात केलेत पंचांनी जमिनीला आणि या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती 43. राजेंद्र भोईर पंचांचं काम पाहतात. मेन पंच राजेंद्र भोईर, तेही चांगले क्रिकेटर आहेत. लेग अंपायर आमचे संदीप गायकवाड, कॉमेंटेटर, स्कोरर, त्याच्याबरोबर अंपायरिंग त्यांनी काहीच ठेवलेलं नाहीये बाकी. आणि मस्त कॉमेडी त्यांची, टांगा पलटी घोडे फरार अशी कॉमेंट्री त्यांची नेहमी आपण ऐकत आलेलो आहोत. हा चेंडू बऱ्याच वेळानं डॉट टाकतोय तो सतीश. सतीश आता स्वतःवर थोडासा आता त्याला कॉन्फिडन्स आता वाढला असेल, कारण निर्धाव चेंडू गेला. लगातार 3 षटकार त्याला ठोकले. तिसरे पंच इथे चेक करतायत. तिसऱ्या पंचांचं चेकिंगचं काम चालू आहे. आत्तापर्यंत तरी त्यांना काही तसं आढळलेलं नाहीये. आत्तापर्यंत चेंडू फेकलेले आहेत 5. सतीशनं 5 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 3 षटकार, 2 वाईड, साहित्रिक 18, म्हणजे एकूण 20 धावा आत्तापर्यंत त्यांनी दिलेल्या आहेत. आणि या चेंडूवर मिळते ती सिंगल ना, सिंगल रन. आणि या सिंगल रन 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. महागडं असं षटक आहे. आदरणीय पाहुणे आमचे निखिलजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी इथे योगेश तांडेल यांना करतोय. मॉनिटरचा आवाज वाढव जरा, मॉनिटर. शेवटचं षटक मला असं वाटतं शिल्लक आहे. 4 षटकांचे हे सामने आहेत. पहिल्या फेरीचा हा सामना आहे तो अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरुद्ध जय मल्हार वाशिवली. अतिशय सुंदर असं मैदान संतोष सजवलेलं आहे. खरं तर या लाइटिंग अशा LED फार कमी मैदानावर आपल्याला बघायला मिळतात. निखिल देशमुख यांचा सन्मान इथे करण्यात येतोय.
मयूर कांबळे या स्टेजवर स्वागत घ्यायला. हा चेंडू हो बबल्याला मारायचा होता. यॉर्कर चेंडू होता. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. धावा भरपूर झाल्यात सावळे संघाच्या, 44 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे. अजून 10-15 जरी धावा आल्या तर एक चेसेबल स्कोअर सावळे संघ उभा करू शकेल. पण बघूया 5 चेंडूमध्ये काय होत आहे. कारण नंतर सतीशनं कमबॅक चांगलं केलेलं. सतीशनं चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल जीवन शिंदे गोलंदाजी करतोय. जीवनचा हा चेंडू भिरकावलाय, आला तसा धाडलाय. निडर फलंदाजी करतोय तो ऋषिकेश माळी आणि ऋषिकेश माळीचा हा दमदार असा षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कसा आला चेंडू आणि आला तसा खडे खडे शफल होऊन त्यानं हा स्ट्रोक मारलेला आहे. आणि 6 धावा या चेंडूवर मिळतात. 50 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक झळकलेलं आहे ते सावळे संघाच्या खात्यावर. 4 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकणं म्हणजे एक चांगलं सिम्बॉल दिसतंय मला असं वाटतं सावळे संघासाठी. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे विरुद्ध जय मल्हार वाशिवली असा हा सामना आपण बघतोय. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4. या 4 चेंडूमध्ये किती धावा येणार. जीवन शिंदे तयार आहेत. बाबल्या थांबायला तयार नाहीये. अक्षरशः आग ओकतोय या मैदानावर. चौफेर टोलेबाजी केली. या मैदानाचा कोपराच त्यानं ठेवला नाही की त्या कोपऱ्यामध्ये त्यानं फटकेबाजी केली नाही. मिडविकेट झालं, स्क्वेअर लेग झालं, लॉंग ऑन झालं, लॉंग ऑफ झालं, कव्हरमध्ये पण त्यानं षटकार ठोकलेला आहे. अफलातून अशी फलंदाजी आज करतोय या मैदानावर. जामरुग हादरवून त्यानं सोडलेलं आहे. जामरुगचं मैदान खरं तर आज गाजवलेलं आहे. ते ऋषिकेश माळीनं रायगड प्रीमियर लीगची अक्षरशः त्यानं आठवण करून दिलेली आहे. ज्या खेळाडूनं रायगड प्रीमियर लीग गाजवलेली आहे तो ऋषिकेश माळी मात्र इथे चौफेर टोलेबाजी करतोय. लगातार 2 आता षटकार मारलेत. एकदा त्याचे लगातार 3 षटकार झालेले आहेत. या चेंडूवर काय होईल. हो वाईड चेंडू. राजेश भोईर आमच्या दिशेने वळाले, समांतर हात केले त्यांनी जमिनीला आणि या वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं धावसंख्या पोहोचते सावळे संघाची 57. सावळे विरुद्ध वाशिवली असा हा सामना आपण बघतोय. सावळे विरुद्ध वाशिवली. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक साऊंड सिस्टीम त्यांची सगळी मंगेशचा मुलगा आहे ना, साऊंड सिस्टीम सांभाळतोय, डीजे ऑपरेटिंग करतोय. मिडविकेटमध्ये हा चेंडू मारलाय आणि 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट पण अतिशय चांगली आहे या दोन्ही फलंदाजांची. वाशिवली समोर एक मोठं टार्गेट उभं करायचा हा दृढ निश्चय मला असं वाटतं केलेला दिसतोय तो सावळेकरांनी. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे या संघानं जीवनचे अजूनही मला असं वाटतं या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत. वारंवार गाईड करतोय मला असं वाटतं देवेश आणि ऋषिकेश यांच्या दोघांमध्ये चांगलं हितगुज होतंय. फायदेमंद बेनिफिशियल हितगुज आपल्याला बघायला मिळतंय. शांत बसून सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचंही स्वागत. मिडविकेटमध्ये चेंडू जातोय घरंगळत जमिनीलगतचा फटका. स्ट्राईक होणार का आणि उशीर झाला थोडासा. ललित आहे का, उशीर झाला आणि सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शार्पी आता गोल गोल फिरायला लागलेली आहे लांबून, त्यामुळे कळतं आपल्याला की आता इकडेच जायचं आहे आपल्याला. डायरेक्शन आपल्याला या मैदानाचं मिळतं. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल या सत्रातला. 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आमचे साथी स्कोरर इथे संदेश पाटील आम्हाला सांगतात. शेवटचा चेंडू वाईड. शतक लांबतंय, हळूहळू शतक लांबतंय. खरं तर जीवन म्हणत असतील की मी ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवतो. हा जो फलंदाज आहे ऑनसाईडला खूप मोठे मोठे फटके मारतोय, लांब लांब बाउंड्रीज मारतोय, त्यामुळे कदाचित हा चेंडू वाईड गेला असावा. खरं तर जीवन दोन्ही टर्न करतो. लेग स्पिन आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतोय. अनुभवी खेळाडू आहे. समोर बाबल्या. बाबल्याने हेलिकॉप्टर फिरवलाय. जातोय सरळ चेंडू हातामध्ये लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाच्या. एक सिंगल मिळते. हे सत्र संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि धावा झालेल्या आहेत. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघाच्या 63 जिंकण्यासाठी 4
षटकांमध्ये 64 धावांची गरज आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे. दुसऱ्या सत्राकडे जाण्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. संधी डीजे मास्टरना. यावं. या कल्पेशजी कर्णूक यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. या कल्पेशजी, चेहरा त्यांचा अगदी फ्रेश दिसतोय. बराच वेळ बसलेले ते स्टेजवर, आता जरा पाय मोकळे करायला मला असं वाटतं स्टेजच्या खाली गेले होते. पाय मोकळे करून आता पुन्हा स्टेजवर ते येत आहेत. आमचे मामा रामदास तांडेल या मॅचचा मनमुराद असा आनंद घेत आहेत. आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरूक आणि ग्रामस्थ मंडळ जामरूक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महापरिवर्तन ट्रॉफी 2026 मध्ये आपण पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत करूया. जिते आणि कर्तेश्वर मोठे भिंगार. कर्तेश्वर भिंगार फलंदाज पाठवा. टॉससाठी या दोन्ही भिंगारचे कॅप्टन धर्मेंद्र आहेत का? भिंगार, मोठे भिंगारचे कॅप्टन इथे आलेले आहेत. खाली टॉस तिकडे खाली आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. आणि जिते संघ म्हणजे एक पेण तालुक्यातील टीम आहे आणि एक पनवेल तालुक्यातील संघ आहे. आणि आपण मॅच ठेवलेली आहे ती खालापूर तालुक्यामध्ये. अशी ही 3 तालुके आहेत. दीपक तांडेल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय जिते. जिते संघ, जितू आई जिते. खरं तर जिते म्हणजे एका गावात एवढा खेळाडू आहेत की एकट्या गावाची जी जीपी त्यांची जर JPL होत असेल तर 8च्या 8 टीम स्ट्रॉंग, 10च्या 10 टीम स्ट्रॉंग असं जिते गाव आहे. भल्या मोठ्या खेळाडूंचा हा गाव आहे जिते. आणि भिंगार म्हटलं की आमचे गोरक्ष पवार समालोचक त्यांचं हे गाव. आणि याही गावामध्ये धर्मेंद्र, राजेंद्र असे सगळे इंद्र आहेत. तर वळूया पुन्हा एकदा मैदानावर. जिंकण्यासाठी जय मल्हार वाशिवली संघाला 64 धावांची गरज आहे. अनिकेत 11 उत्कर्ष सावळे संघानं केलेल्या 63 धावा. जिंकायला 64 धावांची गरज आहे. मात्र या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी संतोष चौधरींना आमंत्रित करणार आहे. त्या अगोदर विनोद सावंत आणि शुभम सावंत या पाहुण्यांना आमची विनंती राहील की आपण व्यासपीठावर यावं. रमेश तांडेल पायाला फोड आले असतील. आणि दिनेश आलेले आहेत आमचे मित्र, लहानपणीचे सगळे हे मित्र आज म्हणजे या मॅचलाच आता भेटतात. बाकीच्या वेळेला प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. वळूया संतोष चौधरी यांच्याकडे. धन्यवाद टिके माळी. खरं तर आपण सुरुवातीला मी ज्यावेळी मैदानावर आलो ना, असं वाटलं की मॅच आहे की लग्न आहे. एखाद्या गार्डन मध्ये आपण आलोत की काय. एवढं सुंदर मैदान इथे जांभरुंगचं आपल्याला पाहायला गार्डन पेक्षा रिसॉर्ट शब्द बरोबर. रिसॉर्ट मध्ये असाच किंवा गोव्याला आपण गेलो ना बागा बीचवर किंवा कलंगूट बीचवर लाइटिंगच लाइटिंग आपल्याला बघायला मिळते. तशी मैदानावर मस्त लाइटिंग केलेली आहे. हो, आतमध्ये खरं तर हे आपण म्हणाला की निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे जांभरुग गाव आहे. ते नाथबाबा पण आहेत वरती. इथून आम्ही गेलेलो आहेत बरेच वेळा. ज्ञानेश्वर खांडेकरांच्या घरी आम्ही होतो 8 दिवस. आता तुम्हाला सांगणार नाही कशाला होतं ते. फार वर्षापूर्वी, मला तर 15-20 वर्ष झाली असतील. आणि इथून आम्ही चालत गेलो होतो वरती. त्यावेळेस एक ट्रेन पण पडली, मालगाडी पडली होती मला वाटतं. तर अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जांभरुगच्या
गावामध्ये खरं तर टिकेमाळी यांच्या आग्रहाखातर मंगेशजी तांडेल आमचे अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुग आणि ग्रामस्थ मंडळ जामरुग यांच्या वतीने आयोजित परिवर्तन विकास आघाडी चषक 2026मध्ये प्रेक्षकांचं स्वागत करूया, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या मधोमध जिथे सावळे संघाने केल्या 63-64 धावांचा पाठलाग करतोय तो वाशिवली संघ. सलामीची जोडी मैदानात, स्ट्राईक एंडला फलंदाज पंकज शिंदे. ठोसास ठोसा मिळेल का, जशाच तसं उत्तर देईल का, परंतु इथे लेग स्टंपच्या बाहेर. पहिला चेंडू अवांतर धाव मिळते ती वाशिवली संघाला. पंकज शिंदे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज दीपक झिंगे आणि गोलंदाज आहे तो सावळे संघाचा देवेश माळी. 24 चेंडू आणि 64 करायचे, 16 धावांची सरासरी. डावखुरा गोलंदाज पंकज शिंदे थांबवतो कसला, पुढे आले, फुटवर्कचा वापर केला, मिडविकेटच्या वरून भिरकावून दिलंय, गगनभेदी येतो षटकार. नाही, आपण बघितलंय पंकज शिंदेची बॅटिंग, म्हणजे घुसून मारणारा खेळाडू आहे ना तो पंकज शिंदे. निडारपणे पुढे जातो, घुसतो अक्षरशः त्या मैदानात आणि फटकेबाजी करतो. कमी षटकांचं एक क्रिकेट आहे. आपल्याला वाटतं आता 63 झालं म्हणजे धावांचा डोंगर झाला की काय, पण असे आता फलंदाज आलेत ना, पूर्वी असे फटके नसायचे. आता झोपून आडवे तिडवे कसेही फटके मारले जातात. पहिले आपण बॉलिंग टाकायचो तर अंपायरला सांगायचो बाबा कव्हर द्यायला सांग, त्याला अगोदर स्टंप दाखवायला सांग, मग बॉल टाकेन. आता 3 स्टंपच्या बाहेर जाऊन घरी जाऊन पण मारतात. आता अशी परिस्थिती आहे. आणि इथे आपण पाहतोय 6 धावा षटकार आलाय, 7 धावा धावफलकावर लागल्या, 64 धावांचा पाठलाग सुरू आहे तो वाशिवली संघाकडून. पंकज शिंदे देवेश माळी अकोटप्यात चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर, पुन्हा एकदा षटकार मारतोय. आता लॉंग ऑनच्या वरून दुसरा षटकार मारतोय पंकज शिंदे. सनसनाटी निर्माण केले. खरं तर इथे आपण पाहतो की झोप उडवले प्रेक्षकांची ते पंकज शिंदेनं. ऋषिकेशनं जशी फलंदाजी केली ऋषिकेशनं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय इथे 2 षटकार मारलेत, 13 धावांवर नेऊन ठेवलंय ते वाशिवली संघाला. विनोद सावंत यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. मी विनंती करतो विनोद सावंत यांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संतोष तांडेल यांना मी विनंती करतो की विनोद सावंत यांचा आपण सन्मान करावा. अफलातून फटकेबाजी. तिसरा षटकार आला तर किरण पिंगळे यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक येईल का. देवेश माळी तिसरा येईल का. किरण झेल घ्यायला पाहिजे होता, परंतु इथे मात्र फार दूरवरून आला होता क्षेत्ररक्षक, झेल सुटला जातोय आणि इथे मात्र धाव मिळत आहेत पंकज शिंदेला. एकच धाव मिळते, पंकज शिंदे पोहोचते तो 13 वर, अवांतर 1. 14 धावा धावफलकावर लागल्या. 64 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत चेंडून टाकून झालेले आहेत ते 3, म्हणजे आता 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावांची गरज आहे. शुभम सावंत यांचाही सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतो अंकुश तांडेल यांना की आपण शुभम सावंत यांचा सन्मान करावा. ही कॅच प्रयत्न चांगला होता, चांगला फार होता. लांब होते टिकेमुळे. आपल्याला वाटतं इथून, आपण म्हणतो ना की तिथे गेल्यानंतर कळतं काय आहे ते. आपण इथून म्हणतो कॅच घ्यायला पाहिजे होता. तुम्ही म्हणाल ना आज की पडलं तर कोण नाही, एकदा बघायला येतील, नंतर कोण नाही येणार. क्रिकेट आहे, पण हे प्रयत्न करावे लागतात. मोठी विकेट होती, पंकज शिंदेचा झेल होता, ही कॅच नाही मॅच होती. देवेश माळीची दिशा थोडासा भरकटलाय. आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतोय. एक तर गोलंदाजी करतोय, आपण पाहतोय ओव्हर द विकेट मारा करतोय डाव्या हातानं आणि त्याच्यात लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि 2 षटकाराचा मार बसलाय. आणि एखाद्या गोलंदाजाला मार बसला ना की मग त्याची दिशा थोडीशी भरकटताना आपण बघितलेलं आहे. आणि इथे मात्र 2 अवांतर चेंडू आतापर्यंत व्हाईट बॉलचे आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 15 धावा, 64 धावांचा पाठलाग करताना सावळे संघाच्या विरुद्ध वाशिवली संघाची. खरं तर आमच्याच परिसरातील दोन्ही संघ आहेत. टिकेमाळींच्या गावातला संघ आहे तर वाशिवली संघ पण आमच्याच परिसरातला आहे. धावसंख्या आपण पाहतोय चांगली आहे. 16 धावांची सरासरी राखायची आहे. पुढे आले, इथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चाललाय. पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि फलंदाज दीपक झिंगेनं चौकारानं आपलं खातं उघडलंय. दीपक झिंगे, पंकज शिंदे चांगली सुरुवात केली. आपण म्हणता की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा प्रभाव टाकला की शेवट गोड होतो. धावसंख्या बरोबर वाढले, धावसंख्या झाली 19. हो, दांडी गुल देवेश माळीने आता मात्र दांडी गुल केले आणि फलंदाज इथे बाद झालाय तो दीपक झिंगे.
या अगोदर देवेश माळीला फटके पडले, 2 षटकार मारले गेले, 1 चौकार मारला गेला. त्यानंतर दीपक झिंगेची विकेट म्हणजे पुन्हा कमबॅक मला असं वाटतं केलेलं आहे ते देवेश माळीनं. नक्कीच एक आता विकेट घेतलेली आहे, महत्वाची विकेट आहे. खरं तर दीपक झिंगे बाद झालाय. आता मला वाटतं निखिल नवीन फलंदाज जीवन शिंदे झालेला आहे मैदानामध्ये. जीवन शिंदे आता चेंडू शिल्लक असतील ते 19 आणि धावा करायचे आहेत 45. मी म्हणालो 64 धावा आपल्याला जास्त वाटतात, पण आताचे फलंदाज गोलंदाजांना 15-20 धावा 17-18 म्हणजे काहीच नाही. पूर्वी MRIचा चेंडू असायचा 3-4 धावा पण वाचवायचे गोलंदाज, आता नाही. आता फलंदाजांचे दिवस आहेत. एखादा गोलंदाज त्याच्याकडे जर करिश्मा असेल, जादू असेल तर चालतो. नाही तर योगेश तांडेलला माहिती आहे 2-2, 3-3 षटकार बसतातच. कसलाही बॅट्समन असला तो कसाही मारतो, रिव्हर्स मारतो, कधी पुढे येऊन मारतो, कधी शफल होऊन मारतो. इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू मला वाटते टाकतोय देवेश आणि समोर आहे तो फलंदाज जीवन. वाशिवली संघ पण एक चांगला संघ आहे, दोन्ही संघ चांगले आहेत. बॅटल चांगलं आहे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि एक चांगला सामना आपल्या वाट्याला आलाय तो वाशिवली आणि सावळे. हो बघा हवेमध्ये चेंडू आहे, 1 बाउन्सचा चौकार मिळेल का? एक षटकार येतोय देवेश माळी मागडा ठरलाय. मार बसला, एक चौकाराचा मार बसला. जिथे 16 धावांची सरासरी होती 64 करायचे होते आणि ऋषिकेश माळीने जी फलंदाजी केली अतिशय चांगली धावसंख्या उभारली आणि त्या धावांचा पाठलाग करताना पहिला गोलंदाज माग ठरलाय सावळे संघाचा. 25 धावा देऊन गेलाय तो देवेश माळी. आता जिंकण्यासाठी करायचे ते 18 चेंडू आणि 39. आता 13 आली. 16ची सरासरी होती ती 13 आली. 13-39. जर पंकज शिंदे राहिला खेळपट्टीवर तर कदाचित या धावांचाही पाठलाग केला जाऊ शकतो. अशा कित्येक मॅच वाशिवली संघाने खेचून आणल्यात. हा नक्कीच संतोष, आपण अशा प्रकारच्या बऱ्याचशा मॅचेस बघितलेल्या आहेत. मी विनोदजी कर्णूक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. 10 चेंडूमध्ये 35 धावा केल्या होत्या. ऋषिकेश माळीनं 4 षटकार मारले होते. 5 षटकार मारले होते ऋषिकेश, ज्याला आपण पोलार्ड म्हणतो. रायगड प्रीमियर लीग ज्याने गाजवली होती. वरद टॉवरमध्ये खेळताना पहिल्या नंबरचं पारितोषिक रायगड प्रीमियर लीगला त्याने मिळवून दिलं होतं. आता गोलंदाज आहे अतुल माळी, एक डावखुरी गोलंदाज आहेत. कित्येक वर्ष गोलंदाज अतुल माळी आता गोलंदाजीसाठी करण्यासाठी आलेला आहे. पंकज शिंदे स्ट्राईक एंडला, पंकज शिंदेला चकवलंय. अतुल माळी फिरकी गोलंदाज आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. करता नवीन खेळाडूंना संधी पण देतोय. पण कधी कधी असं म्हणतात ना की पुराणा चावल, तांदूळ जसा जुना होईल तसे चव लागते त्याला. तसा अतुल माळी स्वतः गोलंदाजी करतोय. हो अतुल माळीचा चेंडू पंकज शिंदेने ऑन ड्राईव्ह केलाय. ऋषिकेश चेंडूवर येतोय, सिंगल मिळते पंकजला. पंकजने ओळखलं चेंडू जर खराब असेल तर समाचार घ्यायचा आणि चांगला असेल तर सन्मान द्यायचा. आणि हे एका चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे. फक्त प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार मारत राहायचे, 2 बॉल डॉट करायचे, 1 षटकार मारायचं, एकावर आऊट व्हायचं. समीकरण तिथेच येतं. म्हणून चेंडू चांगला असेल तर त्याला सन्मान द्यायचा. खराब मिळाला, फुलटॉस असेल, अघोट टप्प्याचा असेल तर त्याला चौकार षटकारासाठी धाडायचं. हो आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः अतुल माळी चेंडूच्या खाली येतोय. झेल सुटला जातोय, झेल सुटतोय. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस हा क्रिकेटचा मंत्र आहे. पण इथे झेल सुटलाय, झेलच्या खाली आले होते पूर्णपणे. पण नाईट क्रिकेट आहे, नाईट क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. दिवसा आपण बोललो असतो एखाद्या खेळाडूला. धावसंख्या आपण पाहतोय 27. ललित गायकर बघा, ललित गायकर 7-8-9 ना आपली सोनाई प्रतिष्ठान 7-8-9 अचानकच्या मैदानावर. 24 संघ असणार आहेत. एक मोठी स्पर्धा आहे. 1,75,000 50,000 पारितोषिक असलेली सोनाई प्रतिष्ठान. इथे मात्र कडे स्टँड अँड डिलिव्हर स्टायलिश फटका खेळलाय पंकज शिंदेने मारलाय. हा आपण पाहतोय स्ट्रेटचा षटकार.
जेल सुटला नाही की असंच काहीतरी बघायला मिळतं, जसं जखमेवर मीठ. जेल सुटला लगेच षटकाराला. आता गरज आहे 14 चेंडूमध्ये 31 नाही, ते धावांची. मराठीमध्ये म्हण आहे ना की मेलेला कोंबडा मग आगीला घाबरत नाही. त्याला माहिती आहे, मी एकदा वाचलोय ना. आता सडेतोड बॅटिंग करणं. पंकज शिंदे एक चांगला फलंदाज आहे, कसलेला फलंदाज आहे. मुरब्बी लोणचं जसं जास्त जुनं झालं की जसं अजून मुरतं taste ना, येते, अजून तसं taste. मुरलेला फलंदाज आहे. तो जर लागला ना तर मॅच संपूर्णच बाहेर येतो. अतुल माळी इथे आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला चेंडू चाललाय, सिंगल आलेली आहे. पंकज नॉन स्ट्राईक एंडला गेलाय आणि जीवन शिंदे आता स्ट्राईक एंडला आलाय. 14 मध्ये करायचे होते 31, आता 13 मध्ये करायचे 30. प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण पाहतोय जांभरुंग अष्टविनायक मंडप डेकोरेशन, आमचे मंगेश तांडेल. फार मोठा त्यांचा बिझनेस आहे. मला वाटतं 3 तालुक्याची जी स्पर्धा होती ना DP रोडला, तिथे त्यांचंच सगळं होतं. राजवाड्याचा राजा जिंकला होता त्यावेळेस, मी मॅनेजर होतो त्या टीमचा. आणि मंगेश तांडेलचंच सगळं मला वाटतं मंडप डेकोरेट तिथे असायचं. हो, झेल टिपला जातोय. जीवन शिंदे मला वाटतं बाद होतोय. दुसरी विकेट या ठिकाणी गमावत. बघितलं 34 धावा झालेल्या आहेत, 64 धावांचा पाठलाग करतोय आपण. इथे पाहतोय की KTCच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा जे आनंद घेतात, लाईव्ह मॅच पाहत असतील त्यांचंही स्वागत करूया. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय की 63 धावा केल्या होत्या सावळे संघानं, 10 चेंडूमध्ये केल्या होत्या 35 ना. त्या ऋषिकेश माळीनं मोठी धावा उभारल्या होत्या. 63चा पाठलाग करायचा होता 64, आणि आत्तापर्यंत त्यांनी 34 धावा केल्या आहेत. पंकज शिंदे खेळतोय वैयक्तिक 21 धावांवर आतापर्यंत षटकार मारलेत. पंकज शिंदेने 3 षटकार मारलेत. बाद झालेले फलंदाज आपण बघितला जीवन शिंदे, आणि त्याच्या अगोदर एक फलंदाज बाद झाला दीपक झिंगे, आणि आता नवीन फलंदाज गेलाय अक्षय झिंगे, आता मैदानात गेलाय. निम्मी लढाई आता जिंकलेली आहे. 12 मध्ये 34 केलेले आहेत, आता 12 मध्ये करायचे आहेत त्या 30. 12 चेंडू 30. निलेश माळी आले आहेत आता. अतुल माळी यांचे बंधू निलेश माळी, मला वाटतं अजून एक प्रशांत माळी पण असायचे, तेही आहेत ना. तिन्ही बंधू क्रिकेट खेळतात. आपण पाहतोय या MD माळी साहेबांचे हे तिन्ही चिरंजीव. निलेश माळी मला वाटतं मृदुंग पण पेटी वाजवत आहेत, आणि त्यांचे पिताश्री मृदुंगमणी आहेत. वारकरी संप्रदायाचं कुटुंब आहे, आणि क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष उत्कर्ष सावळे आज अनिकेत या नावानं ते खेळत आहेत. आपण पाहतोय त्यांना आता एकच करावं लागेल. अनिकेत माळी बसलेले आहेत, त्यांच्या नावानं आज संघ या ठिकाणी खेळतोय. 12 चेंडू 30ची गरज आहे. एक असं षटक की ज्याच्यामध्ये 8 धावा येतील, आणि तोच षटक टाकण्यासाठी निलेश माळी आलाय. बघूया काय होतंय. समोर आहे तो फलंदाज पंकज शिंदे. पंकज शिंदे गुणवान खेळाडू आहे. वाशिवलीचं नाव या खेळाडूंनी छोटे छोटे जीवन शिंदे, मलिंगा, पंकज, निखिल, अक्षय. हो, पंकज शिंदे कॅच इट, पण कुठे कॅच. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर मिड विकेटच्या वरून, आणि मला तर वाटतं लाईटवर पडलं की काय वायरवर. षटकार मारतोय पंकज शिंदे. पंकज शिंदे 40 धावा धावपलकावर लागल्यात. 12 मध्ये 30 करायच्या होत्या, 11 मध्ये आता 24. ललित गायकर हाताची घडी घातले. काय जादू आहे का घडीमध्ये. 12 मध्ये 24. निलेश माळीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक ऋषिकेश बॉलिंग पण टाकतो ना. ऋषिकेशने मस्त धावा उभारल्या. 63 धावा अजून किती पाहिजेत. 16 धावांची सरासरी होती, आता 11 मध्ये 24 पाहिजेत. आता आणीबाणी आहे. आता मॅच खरं तर 60% झुकलेली आहे ती वाशिवलीकडे. 1-2 मोठे फटके आले तर मॅचची हवा निघून जाईल, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होतं. एका ओव्हरमध्ये 36 पण येतात, 35 पण येतात, कधी कधी 5 पण येत नाही. याचंच नाव क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा याचंच नाव क्रिकेट आहे. गिरगिट ज्याला आपण म्हणतो, कधी काय होईल सांगता येत नाही, आणि कॉमेंटेटर बोलतात त्याच्या उलटच होतो कधी कधी. 11 चेंडू. ओ कुठे गेला. ISPLचा 9वा.
पुन्हा एकदा ISPL चा 9वा इथे पंकज शिंदेच्या बॅट मधून धावा करा. पंकज शिंदे तुटून पडलाय. पंकज शिंदे म्हणतोय खाईन तर खाईन, तुपाशी नाही तर उपाशी, षटकारच मारीन. 9 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी या ठिकाणी साकार करतोय, ते पण चेसिंग करताना. पहिली फलंदाजीला टेन्शन नसतं, चेसिंगला टेन्शन असतं. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 18 आणि 10 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर लागोपाठ 2 षटकार आलेत ते निलेश माळी यांच्या. तिसरा येईल का, तिसरा येईल का, आणि तिसरा पण येतोय लॉंग ऑफच्या वरून. लागोपाठ 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय तो पंकज शिंदे. लागोपाठ 3 षटकार मारलेत पंकज शिंदेनं निलेश पाटील निलेश माळी यांना. महागडे ठरलेत निलेश माळी, कारण 12 मध्ये 30 करायचे होता. चौथा येतोय का, पंच पण दमले हात वर करून. चौथा षटकार आलाय आणि आता मात्र या मॅचची हवा काढून टाकलेली आहे. 30 करायच्या होत्या 12 चेंडू मध्ये, आता इथे मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावा करायच्या आहेत त्या 6. किरण पिंगळे यांच्याकडनं 500 रुपये. 8 चेंडू आणि पंकज शिंदेने लागोपाठ 4 मारलेले आहेत. किरण पिंगळे या 500 रुपयांचं पारितोषिक. हो, 5वा चेंडू मात्र डॉट टाकतोय निलेश माळी. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. असं वाटलेलं मॅच टफ होईल. 7 चेंडू आणि 6. पंकज खेळतोय वैयक्तिक आपल्या. आतापर्यंत षटकार मालतोटे मारलेत 45 वर खेळतोय. षटकार आला तर 51 होऊ शकतात आणि विजयासाठी पण 6 धावांची गरज आहे आणि त्याच्या हाफ सेंचुरीला पण 6. हो, निलेश माळी सिंगलच घेईल पंकज, कारण 46 वर जाऊन पोहोचणार आहे. जिंकण्यासाठी करावे लागतील 5 चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू 5. मी म्हणालो ना तुम्हाला 64 धावा आपल्याला दिसतात मोठ्या, पण कदाचित त्या कमी करू शकतात. आणि पंकज शिंदेनं धुवाधार फलंदाजी केली. 10 चेंडूमध्ये 46 धावा केल्यात, षटकार मारले. आतापर्यंत आपण पाहतोय पंकजने 7 षटकार मारलेत. 46 धावांवर तो खेळतोय. आता 5 धावांची गरज आहे. वाशिवली आणि अनिकेत 11 आयोजन आपण पाहतोय इथे सुंदर आहे. जामरुकचं हे आयोजन LED आपण पाहतोय. काही ठिकाणी फक्त सर्कलला असते, इथे बाउंड्रीला पण आहे. मंगेश तांडेल काय करतील सांगता येत नाही. सगळा घरचं सामान आहे. आणि होळीच्या निमित्तानं डे नाईट मालतोटी ते होणार आहे. जामरुक प्रीमियर लीग का, जामरुक नीट खेळा होळीला. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आली होती, पण या मॅच मध्ये अजूनही काही तसं कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाहीये. दिनेशजी बडेकर सामाजिक कार्यकर्ते षटकारासाठी 300 रुपये आलेले आहेत पंकज शिंदेना. धन्यवाद बडेकर साहेब, क्रिकेट प्रेमी आहेत. 12वा कोण आहे तुमचा, त्याने घेऊन ठेवा. हा, दिनेश बडेकर यांच्या हस्तेच आपण देणार आहोत. आम्ही पैशाने हात नाही लावत, जास्त करंट लागतो. कोणी उचलले इकडनं तिकडनं ते म्हणतात कॉमेंटेटर घेऊन गेले. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज आहे ऋषिकेश. आता ऋषिकेश त्यानं धावा भरपूर केल्या होत्या. हो, ऋषिकेशला आडव्या बॅटनं मारलाय, फाईन लेगला आलाय चौकार. 5 चेंडू आणि ते 1 धावेची गरज. 50 झाले पंकज शिंदेची. 14 चेंडू मध्ये 50 धावा केलेल्या आहेत. पहिली 50 आहे.
आपले सांगतात की पहिली हाफ सेंचुरी या जामरुकच्या मैदानावर साजरी केलेली आहे 4थ्या दिवसामध्ये. ती पंकज शिंदेने आता 5 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. 5 चेंडू एका धावेची गरज. तर मयूर कांबळे पण एक चांगले कॉमेंटेटर आहेत. आवाज चांगला आहे. खरं तर आमच्या दोघांचाही आवाज बसलाय. 3 डे आणि कालचे आम्ही नाईट केले आणि आम्ही आता वयाने पण मोठे आहोत. अजून आम्हाला आमंत्रण येते हे नशीब. हो, एका धावेची गरज. बॅकफुटला गेले, कट केला चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल धाव घेतलेली आहे. ही मॅच जिंकलेली आहे ती वाशिवली संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. सावळे संघानंही अनिकेत 11 सावळे संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला. जामरुकसारख्या एका या एवढ्या लांब आपण या ठिकाणी आलात, आपलंही या ठिकाणी अभिनंदन. दिनेश बडेकर यांना विनंती आहे जे बक्षीस आपण लावलेलं आहे पंकज शिंदेसाठी आपल्या हस्तेच देण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाही, पंकज शिंदेच असणार मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी गेली. पंकज शिंदे तुम्हालाही शुभेच्छा आहेत मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आपण या जाऊया पुन्हा एकदा मयूर कांबळे आणि आमचे हिंदीचे कॉमेंटेटर होते रमेश भोईर, पण ते कधी येतील कधी जातील ते सांगता येत नाही. पण कॉमेंट्री मस्त आहे. धन्यवाद.